हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी बनवणार आहे कांद्याची चटणी। त्यासाठी येथे मी 4 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे, तसेच 7-8 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे। सुरुवातीला हे कांदे मी कापून घेते। हे कांदे मी एका कांद्याचे 4 भागात कापून घेतलेले आहे। नंतर हे कांदे या खलबत्त्यामध्ये छान काढून घ्यायचे। कांदा अशा तऱ्हेने काढून घ्यायचा। हा कांदा मिक्सरमध्ये बारीक करायचा नाही। हा कांदा आपल्याला असा जाडसर हवा। अशा प्रकारे कांदा मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे। तसेच लसूण सुद्धा खलबत्त्यामध्ये बारीक केलेला आहे। इथे मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। मी पातेल्यात तेल गरम करायला ठेवलेले आहे। यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकून घेतलेली आहे। जिरे, बारीक चिरलेला लसूण छान तेलामध्ये परतून घ्यायचा। कांदा टाकून घ्यायचा। हा कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा। यामध्ये लाल मिर्च पावडर, थोडी हळदी पावडर, धनिया पावडर, जीरा पावडर आणि थोडा गरम मसाला टाकून घ्यायचा। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। हा मसाला छान परतून घ्यायचा। कांदा छान शिजत आलेला आहे। मध्ये थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची। अशा प्रकारे कांद्याची चटणी तयार झालेली आहे। ही पटकन तयार होणारी कांद्याची चटणी खूप टेस्टी लागते। जेव्हा कधी भाजीला नसेल तर ही कांद्याची चटणी आपण नक्की करू शकतो। ही कांद्याची चटणी आपण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो। अशी ही कांद्याची चटणी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।